नमस्कार मंडळी, मी आज हे बघा काळे मासे साफ करते आहे। हे खाडीचे मासे आहेत, हे काळे मासे आहेत। तुमच्याकडे काय बोलतात मला नाही माहिती। हे बघा खाडीला मिळतात, हे मस्त मासे असतात, चवीला एक नंबर। पोटात घाण भरपूर असते पण चवीला एक नंबर। तर मी आता साफ करते, बघा कसे साफ करते। हा काटा असतो ना, तो असं व्यवस्थित काढायचा। असा काटा काढायचा, इकडनं पण असतो तोही काढायचा। असं आणि हे काढायचं, हे बघा असं। शिवाय हे बघा इथे पण असते असं तोंडाजवळ, असं काढायचं। आणि मग खवलं काढायची। हे बघा खवलं पण छान निघतात, बरोबर निघतात सगळी। बाकी राहिलेली पाण्यात टाकली ना का साप निघून जातात। आणि शेपटी काढून टाकायची। हे डोकं, तुम्हाला डोकं नाही घ्यायचं असलं तर नका घेऊ, पण मी घेते कारण डोक्याला चव भरपूर असते। हे बघा असं हे काढायचं आणि डोळे पण काढून टाकायचे। आणि बघा आता घाण किती निघेल ते बघा, कारण ती माती खातात, नीळ खातात ना सगळी। हे बघा अशी घाण असते त्याच्यात। तुम्हाला नको असेल तर हे त्याचं हा भाग असतो ना तोही काढून टाकायचा। हे बघा असा साफ करायचा। ह्याला काळा मासा म्हणतात, तुमच्याकडे काय बोलत असतील, ह्याला काय नाव म्हणजे नावाने बोलत असतील तेही मला सांगा कमेंट करून। आणि नुसते फ्रेश आहेत। ह्याला ना तिखट मसाला वगैरे भरपूर लावायचा, लिंबू चांगलं पिळून टाकायचं। असं निघते नाही, किती फ्रेश आहेत, नुसते लाल भडक आहेत। हे असं तुम्हाला नको असेल ना तर हे काढून टाकायचं। डोळे पण काढायचे। माती खातात, नीळ खातात ना, त्यामुळे अशी पोटात घाण असते, ती स्वच्छ काढायची। धुताना पण निघते पण आपण पण काढून टाकायची। हे बघा आमच्याकडे आज नुसतं पावसाने थैमान घातलंय सकाळपासून। रंजिता गेलाय बाहेर तेव्हापासून पाऊस पडतोय। पावसाळ्यात ना आता हे काळे मासे तुम्हाला मी दाखवलेच। पावसाळ्यात कोणबट मिळते, काळं कोणबट, खरब्या मिळतात, निवट्या मिळतात, चिंबोऱ्या मिळतात। जे काय मिळेल ते तुम्हाला मी सगळ्या रेसिपी करून दाखवीन। ह्या पहिल्या गावात विकायला यायचे ना आई? हो, काळे मासे। काळे मासे हो। कसा वाटा असायचा पहिला? 50 रुपये वाटा, 100 रुपये वाटा। 100 तर आता झालं हो, आता 50 रुपयाने 5-6 यायचे। आपल्याला तर भरपूर व्हायचे ते 5-6 आले का। आणि असे फ्रेश मासे नुसते, खाडी जवळ ना, आम्ही गावात राहायचे तेव्हा रोज यायचे। कधी कोळंबट यायचं, कधी बोळ मच्छी यायची, कधी हे मासे काळे मासे। आता सगळं तुम्हाला पावसाळ्यात बघायला मिळेल। हो, जे काही मिळेल ते मी दाखवेलच। काल प्रतीक घेऊन आला हे मासे, सोबत त्यांनी बांगडा पण आणला आणि चिंबोऱ्या आणल्या, छोट्या छोट्या चिंबोऱ्या आणल्यात। खेकड्याचं कळत नाही पण छोट्या छोट्या चिंबोऱ्या घेऊन आलाय, तर त्याचा रस्सा आज करणार आहे। आणि काळे मासे फ्राय। हो, हे काळे मासे ना तळले का चवीला खूप छान लागतात। हा, व्यवस्थित लसूणाचे तव्यावर लसूण टाकायचा फोडणीला आणि मग त्याच्यावर तळायला टाकायचे, खूप छान लागतात। आणि जरा असं आमसूळ पण टाकायला, म्हणजे लिंबू टाकायला विसरू नका। ह्याला लिंबू टाकायचं पिळून, खूप छान लागतात। आणि इथे मासे साफ होत आहेत। रंजिता गेली मुंबईला, कल्याणी शाळेत गेले आणि हॉलमध्ये पोरं काय करतात, मुली काय करतात, दोन्ही दाखवतो तुम्हाला। आणि इथे बघा सुट्टी आहे, दुसरा शनिवार। आणि हे बघा छोटं पोरगं बघा किती खुश झालंय, पाऊस पडतोय ना बाहेर। नवलेश मामाला बसवलंय सोबत खेळायला। काय नवलेश? आणि ओवी दिदी खेळते सोबत। ए दिदी, काय लावून ठेवले सगळे कलर हाताला, पायाला? अच्छा, नाही दाखव। टकलू बाबू काय सांगते, काय आहे काय?
काय झालंय तुझं? प्रथा 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 ऐक ना, बघा ना, प्रथा प्रथा गेली का रे प्रथा? गेली हा? हा? बाबा बोल, पहिले बाबा बोल तर देईन. अरे पडली, दाखव. ही बघ ओवीने, ही बघ ही ओवी, हे फुलपाखरू आहे, हे ट्रीज आहेत, ग्रास आहे, क्लाउड आहेत, बर्ड आणि सन. दाखव मागे काय बघू. मेड बाय ओवी. तू काय बनवलास? ए प्रथा, ए प्रथा, इतका मस्तीखोर पोरगा आहे, इतका मस्तीखोर आहे बघ. हा खूप मस्तीखोर नवलेश, खूप मस्तीखोर. ओवीपेक्षा जास्त 10 पट, काय नाही 10 पट मस्ती येत ओवीपेक्षा. नाही बाबा मगाशी ती अशी सोफा धरून उभी राहिलेली. हा भांडण तो येणार आणि काय बोलणार? काय बरं बाई? काय बोलले? ती भांडण आहे. हा. मला तिला काय करायला समजावं लागेल ना. तुला समजावं लागेल की हा. पार्टी ती करणार, पैसे मला भरावे लागतील. अच्छा, अच्छा. अहो तू पार्टी करणार आणि किती पैसे भरणार? बापरे, असं आहे काय? आणि बोलते भांडण ती करणार, तुला मला करावं लागेल. असं आहे. एका जागेत स्थिर नाही अजिबात. कोण आलं प्रथा? कोणतरी आलंय प्रथा बाहेर. कोण आलंय बरं? कोण आलं बरं? ती रडायला चालू करेल. कोण आलं बरं? कोण आलं बरं? हसते किती बघा ना, किती चालेल. ए, कल्याण, अरे घ्यावंच लागणार तुला आता. पहिले हसली, नंतर ची 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 ची. तिथे तोंडात कधी गेलं? बाय. कल्याणी ये कल्याणी, ती ओवी प्रथा बोलवते, ये. आली आली आली. ठीक आहे, ठीक आहे कल्याणी, ठीक आहे कल्याणी. पाणी आला डोळ्यात. काय झालं का? नाही पोट भरलेलं आहे, पण तुला बघितलं ना. हा, काय दिसतंय? काय झालं? कलर वाला काय झालं? बाय प्रथा, टाटा प्रथा, टाटा. अरे हसते ती, रडत नाही ती. टाटा प्रथा. आम्ही सोमवारी चाललो थायलंडला. मी पण सोमवारी चाललो. तू पण सोमवारी चालला? कुठे? दिल्ली. का का नीलमला मुलगा झालाय. तू कोण झालास? मी नाना झाला. नाना आमच्या नाना. आजोबा. आजोबा ना. हा. नानाजी आजोबा. आजोबा झालाय. तर हा. बघायला चाललो मी. एवढा जवान आजोबा. जेव्हा जेव्हा बोले आजोबा एवढं जवान आहे अजून. नीलमचा नवरा तुझ्यापेक्षा थोडाच लहान असेल हा, ना? माझ्यापेक्षा हा, ते 3-4 वर्षाचा लहान. 3-4 वर्ष लहान असेल. मग तू सासरा त्याचा, सासरा. पोराचा आजोबा. मुलगा झाला का? हो, मुलगा झाला. दिल्लीत राहते ती. दिल्ली जाते ना. आम्ही असतो तर नक्की आलो असतो. मॅडम तर गेली असते एकदा. रंजिता तर नक्की आली आता असती. तुम्ही पण चालले ना आता. मी गावाला होतो तेव्हा झालेला, माहिती होतं की झालाय, पण ते 6 महिन्यानंतर बोलले की मग आता कोण कोण जाणार? मी येणार आणि भाऊ पण जाणार. पण बघू आता, भावाचे कन्फर्म नाही होते. तिकीट? तिकीट काढलाय, वेटिंग आहे, कन्फर्म झालं नाही अजून. मग परत उभ्याने जावं लागेल वाटतं. त्याच्यात जास्त लांब नाही ना, 1 रात्रीचं आहे. सीट मिळाला तर टीटीला सांगू, ते बाबा रात्रभर. भारी आहे. तिकडे ऊन असेल ना आता? पाऊस नसेल ना? तिकडे ऊन आहे, भरपूर गरमी आहे तिकडे. हां. आमच्या गावाला नाही, दिल्लीला भरपूर गरम आहे, पाऊस होत नाही आता. बघू आता तिकडे काय टेम्परेचर आहे, गेल्यावर कळेल. एन्जॉय कर दिल्ली. दिल्लीचं स्ट्रीट फूड फेमस आहे ना? स्ट्रीट फूड फेमस आहे का? आपण गेलं तर दाखवलं हा, असतं. छोले कुलचे, पुडी सब्जी. पुडी सब्जी ना? पोळी सब्जी, कचोडी. कचोडी, पोळी सब्जी, छोले कुलचे, हे सगळं फेमस. सगळं खा, मस्त टेस्ट कर. आम्ही याच्या आधी येशील का तू नंतर येणार आहे? मी आधी येणार. तू आधी येशील. तुम्ही किती तारखेला? 1 तारखेला. आम्ही 30 तारखेला रात्री. 30 ला का? मग 28 ला मी येऊन जाणार इकडे. चालेल चालेल. आणि आज खाडीच्या मच्छीची मेजबानी आहे आपल्याकडे, माहितीये का? हे बघ, ऑपरेशन करते बघा. चिंबोऱ्या आहेत, इथे काळे मासे आहेत. तर मला, मी जर चुकत नसेल ना तर कमेंट करून तुम्ही सांगा. मला वाटते ना काळ्या माशाला चिलापी म्हणतात बहुतेक. नवलेश ना, पण पुण्याला खायचं तीच ना चिलापी मासा, असं वाटतं. चिलापी. पुढाला मोठं मोठं होतं. हा, आता कमेंट करून सांगतील सगळे. हे बघा, एकदा क्लोजअप बघून घ्या. क्लोजअप मध्ये बघून घ्या ही चिलापी आहे का नाही तुम्ही सांगा. आणि हे प्रत्येकने छोटे छोटे चिंबोऱ्या आणल्यात. आणि हे बघा, काळा मासा. काळा मासा. ही आहे ओवी, ही आहे प्रथा, कल्याणी,
सगळीजण बसल्यात. रंजिता आणि प्रतीक नाहीये फक्त. ते गेलं माझी गाडी दुरुस्त करायला. तिच्याच गाडी खराब झाली काय काल. झालं? पाणी केलं होतं? नाही माझी बॅटरी खराब झाली असेल स्टार्ट नसतो होते. चिंबोऱ्या बघा किती छोट्या छोट्या आहेत. मस्त भरलेल्या नसेल रस्ता घेऊन फक्त भात आणि रस्ता. काय नवलेस तू तर खात नाही खेकडा. ही चिलापी जिलापी पण नाही खाल्लाय. ए पुण्याला खालाय नवलेस. खाल्लाय? मग आपण पुण्याला खाली आहे बोलू नकोस. काय माहिती, आठवत नाही मला. चिंबोऱ्या खरब्या भारी भारी मच्छी येईल आता खाडीची विकायला. आता पावसाळा नाही ना. बोल मच्छी खाडीचं कोलंबट. आता पुन्हा यावर्षी बांबूची भाजी बघायला मिळेल सगळ्यांना. आळूची भाजी. अरे हो काल गेली कल्ले आणायला पाहिजे ताळू. आपल्या मागे होता आम्ही गेलेलो पण मागे दरवाजा ते तुम्ही शूट केलाय पडघ्याचा ब्लॉग. मग शूट केला असेल तर तुम्हाला बघायला मिळेल 1-2 दिवसामध्ये. अरे आपल्या पाठीमागे आळू निघालाय. आंबे पण दाखवले म्हणतो आंबे किती चालले एकदा. आई हा बघा आंबा आलाय वरती. मोठे मोठे झाले मागचे आंबे. तिथे आपण बाटे फेकलेले ते खाऊन ते वाढले. हा ते वाटलं. वा जाम भारी मस्त आंबे खायला मिळतील आता. आंब्याचा सीजन आता आहे ना. आला असं एखादं मोर वगैरे ऐकून नसेल तर असं वाटतं. हे टकलो काय नुसते नखरे असतात. 2 मिनिटं फक्त कल्याणीकडे जाईल झालं. फक्त आलाय आई आलाय ना हजेरी लावली पाहिजे बस. आता काय नाही आता बघणार पण नाही बस. आता बघणार पण नाही. सगळीकडे फिरेल. दिसली ना. अख्खं घर कमी पडते तिला फिरायला. हा हा आणि हे बघा हे प्रतीकने बांगडे. प्रतीकला बांगडे आवडतात सगळ्यात जास्त. ते बांगडे पण घेऊन आला तो. आई, याला साफ करायला लागतं ना. हो याला खवलं भरपूर हा, असतात. खाल्लं? तो व्हिडिओ बघ त्याच्यामध्ये आईने दाखवलंय कसं साफ करायचं. दाखवलंय का? हा हे बघ सगळं साफ हे केलं. असं एक असतं ना लोखंडी असं करण्यासाठी. ते तुमच्या इथे असतं आमच्या ते ना? घरच्या मच्छीला तसंच करतात. रोहू आणि कटलाला. हा, असं करतात. त्याला तेच लागते का ते खवले एकदम जास्त असतात ना? कडक असतात. त्याच्यामुळे. छोटी आहे ना. हे बघा आता कापल्यानंतर आपल्याला तळायचं आहे ना. माशा करव्या करायच्या त्याच्यात असं मसाला जास्त. असं मसाला जातो त्याच्यात असं. असे हे करव्या करून टाकायच्या. हे बघा हे असे कुपचे पाडायचे. हे असे पाडायचे. झालं. आणि मासे साफ झालेले आहेत. आणि काय काय आहे बघूया. हे बघा छोटी छोटी चिंबोरी. ह्या छोट्या चिंबोऱ्या आहेत. साफ केल्यात व्यवस्थित सगळ्या. आधी बघितलं असेल तुम्ही. परत म्हणजे बनते तर परत बघा सगळ्यांनी. हो नवीन सबस्क्रायबर लसूण टाकला. लसूण सोबतच टॅमॅटो टाकता. असा लसूण छान लाल भडक करायचा. त्याच्यानंतर हिरवं वाटण मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण 1 चमचा. हे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण. त्यात गरम मसाला सगळा टाकलेला आहे. त्याचं वाटण आहे. खडे मसाले टाकले पाहिजे हां त्याच्यात. खडे मसाले आहेत. असं वाटण केलंय. आता हे छान शिजवून घ्यायचं. कांदा आणि खोबरा पण आहे ना याच्यात. हो सुका खोबरं. सुकं खोबरं. कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे. तर हे बघा आपलं वाटण झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे. हा घरचा मसाला आहे. 3 चमचे टाकला. काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे. छोटा चमचा आहे ना. हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार. लागलंच तर टाकूया आपण. चांगला मसाला मिक्स करायचा या वाटणात. चिंचेचं पाणी टाकूया. साधं पाणी ना. साधं पाणी. आता एक उकाळा छान घेऊया. हे बघा एक उकाळा घेऊया आणि मग बघूया. बघू उकळलंय का. हे बघा छान उकळलंय आणि रस्सा पण मस्त जाडा आहे. आता याच्यात आपल्याला सोडायचे आहेत. आता छानसा उकाळा येऊन द्यायचा आणि मग बंद करायचं.
झाकण ठेवूया. प्रत्येक खेकड्याला खूप घाबरतो, हो. त्यामुळे कोथिंबीर टाकू शकतेस तू. हो, हा त्यांनीच आणल्यात पण तोच खात नाही. तो खेकडा म्हणजे बघूनच घाबरतो तो. आता किती वेळ ठेवायचा? 5 मिनिटं. ठीक आहे. आधीच रसा उकळलेला आहे पण जरा ते शिजल्या पाहिजेत ना, म्हणून 5 मिनिटं ठेवायच्या. मंडळी हे काळे मासे आहेत, साफ करून दाखवलेले आहेत तुम्हाला. आता आपण याच्यात मसाले टाकूया. हां, घरचा मसाला आहे हा. 3 चमचे टाकला. काश्मीरी मसाला, काश्मीरी मिरची पावडर, हळद अर्धा चमचा टाकली, चवीनुसार मीठ. हे हिरवं वाटण आहे, याच्यात मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण. हे आता कालच केलेलं आहे संध्याकाळी, म्हणून नुसतं हिरवं दिसते. चला आपण आता हिरवं वाटण टाकूया. 2 चमचे टाकूया आणि लिंबू पिळायचं. अख्खं लिंबू घेतलं आहे मी, कारण मासे जास्त आहेत ना. आता हे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. हिरवं वाटण आणि लिंबू ह्यानीच टेस्ट येते मस्त. आता आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे असंच मसाला लावून, नंतर तळूया. पण चिंबोऱ्याचं कालवण उकळलं आहे का बघूया. ह्या बघा, छानपैकी झालेल्या आहेत आपल्या चिंबोऱ्या. मीठ लागले का बघूया. थोडं कमी आहे मीठ, मीठ टाकावं लागेल. आणि आमचा छोटू पण आलेला आहे चिंबोरी खायला. बाबू चिंबोरी खातोस का? मीठ कमीच टाकायचं का आधी आई? हो, म्हणजे जास्त कमी पडलं तर टाकता येते. हां, अंदाज समजत नाही ना आपल्याला रस्स्याचा. चिंबोरी खातोस का? हे व्रता चिंबोरी खातेस? खाते का? पुढच्या वर्षी काय बघते हातात आहे का? बाबू केस कुठे गेले का तुझे? ही कुठे गेली डोक्यावरची केस? बघ बघ आहेत का? मम्माचे नाही, तुझे. मम्माचे आहेत. तुझे कुठे आहेत? हा, नाही गेले. तर बघा आपलं कालवण झालेलं आहे. हे बघा, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कोथिंबीर नाही टाकत रोहन, कारण का रसा खाला तर त्याने, त्यासाठी कोथिंबीर नाही टाकत. तर झालेलं आहे. आता मी झाकण मारते. मला नाही वाटत का रसा पण खायचा त्यातला आहे ना. आणि गॅस बंद करते. आता हे कालवण आपण अगदी 5 मिनिटात बघ नंतर जाडं होईल. हां, कसं जाडं होईल ते. झालेले आहेत 10 मिनटं. आता आपल्याला हे बघा, हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 छोटी वाटी आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा आहे. आणि ह्याच्यात ना फक्त मीठ टाकायचं, तर आपण मसाला ह्याच्यात भरपूर टाकलेला आहे, म्हणजे जास्त तिखट होईल ना. आता हे छान असं कालवून घ्यायचं. रवा आणि पीठ, तांदळाचं पीठ आहे. चला, तवा तापलेला आहे, तेलही टाकलेलं आहे त्याच्यात. आता आपल्याला हा लसूण बारीक कुटून घेतलेला आहे, तो असा सगळ्या बाजूला असा छान टाकायचा आहे. आणि त्याच्यावरच ह्या पिठात असं एक मासा घ्यायचा, असा एक मासा टाकायचा. आधी गॅस ना बारीकच करून ठेवायचा. व्यवस्थित लावायचे मासे, पालथायला पण मग काही त्रास नाही होत. आपल्याला आता गॅस फास्ट करायचा आहे. चला आपण पालथून घेऊया. आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि नंतर बारीक गॅस करून ठेवायचा. आईने इकडे कढई अजून ठेवलेली आहे, कारण जागा पुरत नाही आहे. हो, आणि त्याच्यावर टाकले लसूण. हे आमच्या प्रतीकचे आवडते मासे आहेत, काळे मासे. काळे मासे. बघा, कमेंट करून सांगा तुमच्या इथे काय म्हणतात. कदाचित चिलापी म्हणत असावी बहुतेक, मला माहीत नाही. पण जो चिलापी मासा आम्ही पुण्याला खाला होता तो असाच दिसायचा. हा ना. हो, मग काळा मासाच असेल तो पण. आमच्या इथे खाडीत सापडतो हा, पावसाळा सुरू झाल्यावर.
तर मंडळी आपले तळलेले मासे झालेले आहेत. हे बघा मस्त लसूण लावलेलं आहे वरती, दिसतोय लसूण तुम्हाला. हे बघा आणि इथे आहे चिंबोरीचा रस्सा. ही खाडीची चिंबोरी आहे. ही बघा बघा रस्सा चिकन सारखा सुगंध येतोय हा चिकन कारण त्याच्यामध्ये टाकलंय वाटण. आजचं जेवण एवढं. तर कल्याणी गेली ओवीला झोपवायला, प्रथाला झोपवायला. हा आणि मंडळी आपण भेटूया उद्या सकाळी 9 वाजता क्रेझी फूडी रंजितावर. आईच्या ह्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगा. आणि खाडीची निरनिराळी मासे तुम्हाला तर पाहायला मिळणार पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. आणि घाम बघा पाऊस पडतो तरी मी आणि आई ओले चिंब चालू आहे कारण गरमी खूप आहे. गॅसमुळे पण असे बहुतेक. थायलंड ब्लॉगसाठी तयार राहा. छान छान ब्लॉग येणार आहे थायलंडवरून. बाय बाय.